आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती रोजच्या जीवनात काही ना काही अडचणींना समोर जात असतेच आणि त्यात आपल्याला अशी लोक भेटतात आणि रोज त्यांची तब्येतीविषयीची गराणे सांगायला सुरुवात करतात. ही व्यक्ती स्वतःची तब्येतीची कहाणी खूप रंगवून सांगतात आणि सारखी गराणी करत बसतात. हे करून त्यांना सिद्ध करायचे असते की त्यांचं दुखणं हे जगातील सर्वात मोठा आजार आहे आणि हे फक्त तेच सहन करू शकतात. एखाद्या ठिकाणी जर तब्येतीचा विषय निघाला तर ही व्यक्ती लगेच मैदानात उतरते आणि त्याचा प्रॉब्लेम कसा सगळ्यात मोठा आहे हे सांगण्यात संपूर्ण ताकद लावते. बहुतेकदा ही व्यक्ती एक चांगली ॲक्टरसुद्धा असते. पुढच्या व्यक्तीला तिचा प्रॉब्लेम पटावा म्हणून ॲक्टिंग करणे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलणे त्यांना चांगल्या प्रकारे जमते. परंतु सायकॉलॉजीनुसार ज्या व्यक्ती वारंवार तब्येतीचे खोटे गराणे करतात त्यांना कालांतराने खरंच त्या गोष्टीचा सामना करावा लागू शकतो. आणि जी लोक ही गराणे नेहमी नेहमी ऐकत घेतात त्यांना आयुष्यात निगेटिव्हिटी येते आणि त्यांच्यासुद्धा आयुष्यात प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. जगात अशी लोकंसुद्धा आहेत जी बिचारी मोठ्या मोठ्या आजाराने ग्रासलेली आहेत, परंतु हे लोक मोठं मन करून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून त्यांचा सामना करतात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रोत्साहन देतात. खरंच ही लोकं खूप धन्य असतात. आता जर तुमच्या आजूबाजूला गराणा करणारी व्यक्ती असली तर तिला हात जोडून सांगा की प्लीज तुझे गराणे मला न सांगता एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव आणि त्याचा सल्ला घे. स्वतः खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश राहू द्या.